हॉस्पिटलपासून दूर राहायचं असेल तर आजच सुरू करा हे नियम. नमस्कार. आपण आजारी पडल्यानंतर उपचार करतो, पण आपण आजारी पडूच नये यासाठी काय करतो? आयुर्वेद सांगतो, आरोग्य राखणे हेच सर्वात मोठे औषध आहे. आज आपण पाहणार आहोत काही सोपे घरच्या घरी करता येणारे उपाय, जे आजार येण्याआधीच आपल्याला मजबूत बनवतात. नंबर 1. कॅन्सरची भीती वाटते. नियमित कढीपत्त्याचा रस प्या. कढीपत्ता शरीरातील विषारी घटक कमी करण्यास मदत करतो. नंबर 2. हार्ट अटॅकची भीती वाटणे. नियमित अर्जुनासव किंवा अर्जुनारिष्ट घ्या. हे हृदय मजबूत ठेवण्यासाठी मदत करते. नंबर 3. मूळव्याध टाळायचा असेल तर दररोज सकाळी हिरव्या पानफुटीची पाने खा. नंबर 4. किडनी फेल होण्याची भीती वाटते तर मग दररोज सकाळी कोथिंबिरीचा रस उपाशीपोटी घ्या. नंबर 5. पित्त वाढते तर मग नियमित आवळ्याचा रस घ्या. आवळा शरीर थंड ठेवतो. नंबर 6. सर्दी वारंवार होते. कोमट पाण्यात हळद टाकून प्या. नंबर 7. टक्कल पडण्याची भीती वाटते. वडाच्या पारंब्या खोबरेल तेलात उगाळून अंघोळीपूर्वी डोक्याला मालिश करा. नंबर 8. दात लवकर दुखतात. फ्रीजमधील थंड पाणी टाळा. नंबर 9. डायबिटीजची भीती वाटते. तणावमुक्त जीवन जगा. व्यायाम करा. जागरण टाळा. साखर कमी करा आणि गूळ वापरा. नंबर 10. झोप येत नाही. रात्री जेवणाच्या 2 तास आधी अर्धा ग्लास पाणी प्या. जर काही आजार नसला तरीही हे रोज नित्य नियम करा. अनुलोम विलोम 15 मिनिटे. कपालभाती 15 मिनिटे. सूर्यनमस्कार 12 आवर्तन. स्वतःसाठी एवढे तरी नक्की करा. नंबर 1. रिकाम्या पोटी हातपाय गरम करा. नंबर 2. भरपूर टाळ्या वाजवा. नंबर 3. तळव्यांवर दाब द्या. नंबर 4. पायाखाली लाटणे फिरवा. नंबर 5. आठवड्यातून एकदा संपूर्ण शरीराला तेलाने मालिश करा. नंबर 6. नियमित प्राणायाम करा. नंबर 7. सकाळी 1 ते 2 ग्लास कोमट पाणी प्या. नंबर 8. सकाळी 8 ते 9 दरम्यान नाश्ता करा. नंबर 9. दुपारी 1 ते 2 च्या दरम्यान मध्यम आहार घ्या. नंबर 10. संध्याकाळी 7 ते 8 च्या दरम्यान हलका आहार घ्या. नंबर 11. नाभी चक्र जागी ठेवा. नंबर 12. पाय गरम, पोट नरम आणि डोके शांत ठेवा. नंबर 13. एकाच वेळी भरपूर खाऊ नका. नंबर 14. संतुलित आहार घ्या. मित्रांनो, आजार येण्याआधी सावध राहणे हेच खरे शहाणपण आहे. आणि लक्षात ठेवा, औषधापेक्षा जीवनशैली महत्त्वाची आहे. आजपासून यापैकी किमान 5 नियम सुरू करा. आपले शरीर आपल्याला धन्यवाद देईल. जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.